नमस्कार. फायनान्शियल मार्केट्स हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं गोंधळल्यासारखं वाटतं, हो ना? पण काळजी नका करू. आज आपण याच गुंतागुंतीच्या जगाची एक सोपी सफर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर ही आहे आपल्या आजच्या टूरची एक छोटीशी रूपरेषा, एक रोडमॅपच म्हणा ना. आपण 4 वेगवेगळ्या फायनान्शियल विभागांमधून फिरणार आहोत आणि प्रत्येकाची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपली सफर. आपण आता प्रवेश करतोय फायनान्सच्या एका विशाल आणि एकमेकांशी जोडलेल्या जगात. हे समजून घेण्यासाठी ना अशी कल्पना करा की ही 4 वेगवेगळे मैदानं आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे नियम आहेत, स्वतःचे खेळाडू आहेत आणि बक्षीसही वेगळी आहेत. पण गंमत म्हणजे ही सगळी मैदानं एकाच मोठ्या आर्थिक परिसंस्थेचा भाग आहेत. चला तर जाऊया आपल्या पहिल्या स्टॉपवर. आणि आपला पहिला थांबा आहे इक्विटी मार्केट, ज्याला आपण सगळेजण शेअर बाजार म्हणून ओळखतो. तर इक्विटी मार्केट म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स म्हणजे काय तर त्या कंपनीतील हिस्सेदारी विकत घेतली जाते किंवा विकली जाते. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? इथे आपण थेट कंपनीत गुंतवणूक करतो. म्हणजे जेव्हा कोणी इक्विटी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी करतो तेव्हा तो त्या कंपनीचा एक छोटासा हिस्सेदार किंवा सहमालक बनतो. याचा मुख्य उद्देश हा लांबच्या पल्ल्यात संपत्ती निर्माण करणे हा असतो. म्हणजे बघा, तुम्ही रिलायन्स किंवा ॲपलचे शेअर्स घेतले की ते थेट तुमच्या डीमॅट खात्यात जमा होतात आणि मग जसजशी कंपनी मोठी होते तसतसा नफा मिळतो. ओके, इक्विटी मार्केट तर समजलं. आता थोडं पुढे जाऊया एका जरा जास्त ॲडव्हान्स थांब्याकडे, आणि तो थांबा आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. हे मार्केट इक्विटी मार्केटपेक्षा खूप वेगळं आहे. इथे तुम्ही थेट कंपनीचे शेअर्स नाही खरेदी करत. नाही, इथे तुम्ही अशा कॉन्ट्रॅक्ट्सचा किंवा करारांचा व्यापार करता ज्यांची किंमत दुसऱ्या एखाद्या मालमत्तेवर म्हणजे स्टॉक किंवा इंडेक्सवर अवलंबून असते. म्हणूनच याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात, कारण ते आपलं मूल्य दुसऱ्या कुठून तरी डिराईव्ह करतं म्हणजे मिळवतं. याच्यात मुख्यत्वे 2 प्रकार येतात, फ्युचर्स आणि ऑप्शन्स, ज्याला आपण शॉर्टमध्ये F&O असं म्हणतो. आता याचा वापर 2 मुख्य कारणांसाठी होतो. एक म्हणजे हेजिंग, सोप्या भाषेत विम्यासारखं संरक्षण मिळवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे स्पेक्युलेशन, म्हणजे एखाद्या शेअरच्या किंवा इंडेक्सच्या किमतीच्या दिशेवर अंदाज लावण्यासाठी. पण याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे लिव्हरेज. म्हणजे काय तर कमी पैशात तुम्ही मोठ्या रकमेच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवू शकता. ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या थांब्याकडे. इथं आपलं लक्ष कंपन्यांवर नाही तर कच्च्या मालावर असणार आहे. हो, कमॉडिटी मार्केट. इथे कंपन्यांच्या शेअर्सऐवजी कच्च्या मालाचा म्हणजे रॉ मटेरियल्सचा व्यापार होतो. आता बघा, कमोडिटीजमध्ये साधारणपणे 2 मुख्य प्रकार पडतात. एक आहेत हार्ड कमोडिटीज. यात काय येतं तर सोनं, चांदी, कच्चं तेल म्हणजे ज्या गोष्टी जमिनीतून मिळतात. आणि दुसरा प्रकार आहे सॉफ्ट कमोडिटीज. यात येतात शेतीत पिकणाऱ्या गोष्टी जसे की गहू, कॉफी, साखर. पण प्रश्न हा आहे की कमॉडिटीजचा व्यापार करतात का? तर याचं एक महत्त्वाचं कारण आहे महागाईपासून संरक्षण. यामागचं लॉजिक खूप सोपं आहे. बघा, जेव्हा आपल्या चलनाचं म्हणजे रुपयाचं मूल्य कमी होतं तेव्हा सोनं किंवा चांदीसारख्या भौतिक वस्तूंची किंमत सहसा वाढते. म्हणून अनेक जण यात गुंतवणूक करतात. आणि आता आपण आलो आहोत आपल्या सफरीच्या शेवटच्या पण जगातल्या सगळ्यात मोठ्या बाजारात. चलन बाजार म्हणजेच फॉरेक्स मार्केट हे जगातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त लिक्विड मार्केट आहे. लिक्विड म्हणजे काय तर जिथे खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते. इथे एकाच वेळी एका देशाचं चलन विकत घेतलं जातं आणि दुसऱ्या देशाचं चलन विकलं जातं. या मार्केटची खासियत म्हणजे इथे व्यापार नेहमी जोड्यांमध्ये म्हणजे पेअर्समध्ये होतो. जसं की USD/INR म्हणजे डॉलर विरुद्ध रुपया किंवा EUR/USD म्हणजे युरो विरुद्ध डॉलर. आणि या चलनांच्या किमती कशावर ठरतात तर त्या देशाचे व्याजदर, त्यांच्या सेंट्रल बँकेची धोरणं आणि जागतिक व्यापार यांसारख्या गोष्टींवर. आणि फॉरेक्स मार्केटची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? हे मार्केट आठवड्याचे 5 दिवस 24 तास चालू असतं, नॉन स्टॉप. याचं कारण सोपं आहे. जगात कुठल्या ना कुठल्या देशात मार्केट आणि व्यापार सुरू असतोच. तर आपली ही 4 बाजारांची सफर इथे पूर्ण होतीये. आता आपण एका अशा व्ह्यू पॉइंटवर आलो आहोत जिथून आपण या 4ही बाजारांना एकत्र पाहू शकतो आणि त्यांची तुलना करू शकतो. तर बघा, हा आहे आपल्या संपूर्ण सफरीचा एक क्विक रिकॅप. इक्विटी मार्केट म्हणजे काय तर कंपनीतली सहमालकी. डेरिव्हेटिव्ह म्हणजे लेव्हरेजचा वापर करून केलेले करार. कमॉडिटी म्हणजे महागाईपासून बचावासाठी भौतिक वस्तूंमधली गुंतवणूक.
आणि फॉरेक्स म्हणजे जागतिक स्तरावर चलनांचा व्यापार. प्रत्येकाचं ध्येय आणि वैशिष्ट्य कसं वेगळं आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. पण हे सगळं समजून घेतल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की आपल्या आर्थिक ध्येयांसाठी यापैकी कोणता बाजार सर्वात योग्य आहे. आता याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. ते प्रत्येकाच्या गरजेवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही.